अमरावतीतील एका मूर्तिकारानं पर्यावरण संवर्धनासाठी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आगळावेगळा मात्र समाज उपयोगी संदेश दिला आहे। गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण रक्षण व्हावं या हेतूनं मूर्तिकारानं चक्क गणरायाच्या मूर्तीसह मातीची कुंडी देण्याचा उपक्रम हाती घेतलाय। गणपती विसर्जनानंतर मूर्तीची माती या कुंडीत ओतून त्यात गणरायाची आठवण म्हणून एक झाड लावावं असा संदेश देण्यात आला आहे। पाहुयात एक विशेष वृत्तांत। अमरावती शहरात गणरायाचं आगमन धूमधडाक्यात होत असतानाच पर्यावरणप्रेमी मूर्तिकार निलेश कंचनपुरे यांनी मातीच्या गणपती मूर्तीसोबतच मातीची एक कुंडी भेट म्हणून भाविकांना दिली आहे। अतिशय अल्प दरात गणरायाची मूर्ती देताना निलेश कंचनपुरे हे भाविकांना मूर्ती स्वरूपाप्रमाणे एक कुंडीही भेट देत आहेत। गणपतीचं विसर्जन घरीच एका टपात करावं, विसर्जनानंतर टपातील गणरायाची मूर्ती मातीच्या कुंडीत टाकून त्यात एक झाड लावा असा संदेश दिला आहे। निलेश यांनी आपला आराध्य दैवत गणपतीचं दर्शन वर्षभर कुंडीत बहरलेल्या सुंदर रोपट्याद्वारे करावं असं आवाहन भाविकांना केलं आहे। महाराष्ट्रभरातलं आराध्य दैवत म्हणून वर्षभर या गणपती बाप्पाच्या रूपात झाडाचे पूजन व्हावं म्हणून आम्ही मातीच्या गणपतीसोबत मातीची कुंडी व एक झाडाचे रोपटे गणेश भक्तांना फ्रीमध्ये देत आहोत, जेणेकरून गणेश भक्तातून म्हणजे गणपती बाप्पाच्या भक्तीमुळे एक झाड त्यांच्या अंगणात लागेल व त्याची पूजा ही 10 दिवस मर्यादित न राहता 12ही महिने वृक्षाचे पूजन हे बाप्पाच्या स्वरूपात आपल्या अंगणात राहील या संकल्पनेतून वार संस्थेच्या माध्यमातून हे अभियान आम्ही महाराष्ट्रभर राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। अमरावती शहरातील दस्तूरनगर चौकात निलेश कांचनपुरे यांचा उपक्रम भाविक आणि पर्यावरण प्रेमींना विशेष आकर्षित करत आहे। अरुण जोशी, USN न्यूज, अमरावती।